नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताच आहेत आपल्या देशदूतच्या यूट्यूबवर आणि फेसबुकवर आपण नाशिकच्या राम मंदिरांचा इतिहास अशी मालिका चालवली आहे. याला आम्हाला प्रतिसादही खूप भरघोस मिळाला आहे. जी माहिती मिळते लोकांना त्याचं खूप स्वागत होत आहे. लोक खूप आम्हाला प्रतिसाद देत आहेत की खूप चांगली माहिती आज नाशिकमध्ये ही पोचते. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. एक पाऊल पुढे जात या इतिहासात ज्याची नोंद होते किंवा ज्यामुळे आणखीन एक अशी घटना आहे नाशिकमधली की या नाशिकची परंपरा, या नाशिकचा वारसा आणि या नाशिकचा इतिहास घडतो, ती म्हणजे या रामनवमी उत्सवामधली काळाराम मंदिराची ही रथयात्रा. ही रथ परंपरा सुद्धा अतिशय प्राचीन आहे, ही जुनी आहे आणि त्याला खूप महत्व आहे. आपण सगळे जाणून आहात की एकादशीच्या दिवशी जेव्हा रामनवमी नंतर एकादशी जी येते तेव्हा देवाला अवभृत स्नान असतं, अभिषेक असतो आणि तो रामकुंडावर असतो. आणि त्याच्यामुळे देव हे मंदिरातून मिरवत मिरवत हे गंगेवर जातात. पण त्याला सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. रामरथ निघतो, गरुड रथ म्हणजे अर्थात मारुतीचा रथ निघतो. त्याच्या दोन्ही रथाच्या आपल्या आपल्या परंपरा आहेत. तो रथ कोण आणतं, कोण ओढतं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे सेवेकरी कोण आहेत, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत जे गरुड रथाचं जे नियोजन करतात, जे सारथ्य करतात, ते अहिल्याराम व्यायामशाळेचे शरद दीक्षित. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. आणि जे रामरथाचं सारथ्य करतात, नियोजन करतात, सेवा करतात, ते आहे रघुनंदन मुठे. स्वागत तुमचं आणि नमस्कार. जसं मी म्हटलं की खूप जुनी परंपरा आहे, तर मुळात हा रथोत्सव कसा सुरू झाला आणि त्याची काय परंपरा आहे, तुम्ही कसं सांगाल? रामरथामध्ये सियावर रामचंद्र की जय 1780 यामध्ये ह्या रामाच्या मूर्तीच्या अनादी कालामध्ये आपण रामकुंडामध्ये या मिळाल्या आहेत. आणि या मूर्तीची प्रतिष्ठापना ही इथे जे आहे राम मंदिराचं जे आता स्थान आहे, जिथे मंदिर आहे, इथे या मूर्ती स्थापन केल्या. आणि यानंतर बरेच काळ म्हणजे रामदास स्वामी आणि ते सुद्धा या मूर्तींच्या दर्शनाला यायचे, टाकळीला राहायचे, इथे या दर्शनाला यायचे, इथे आराम करून परत तिकडे तपश्चर्याला जायचे. तर या मूर्तींची स्थापना झाल्यानंतर याची मंदिर निर्माण जे आहे ते काळ पेशव्यांचे जे सरदार होते वडेकर, या काळामध्ये ते मंदिराचं निर्माण कार्य झालं. ते 12 वर्ष संपूर्ण मंदिराचं काम जे होतं ते चालू होतं. आणि आपण जिथे गुजरातमध्ये जाताना रामशेज जो काही हे लागतो, डोंगर लागतो, त्या तिथला सगळा दगड वापरून ते मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि नंतर याचं सगळं नियोजन आहे, ही पूजाधिकारी मंडळी आहे, यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलं. परंतु हे करत असताना, या मूर्तींचं मंदिराचं बांधकाम करत असताना, ह्या मंदिराच्या मूर्ती ज्या आहे या आपल्या दीक्षितांच्या घरामध्ये होत्या. म्हणजे मंदिराच्या आधीपासून दीक्षितांचा वाडा आहे, त्या मंदिराच्या घरी अजूनही ते सगळी योजना वाड्यामध्ये आहे. आणि त्या 3 त्याला खिडक्या म्हणतात, त्या आता कोनाडे येत आहेत, त्या कोनाड्यांमध्ये रामलक्ष्मण सीतेच्या मूर्ती होत्या. आणि मग तिथून रामरथांना म्हणजे जेव्हा प्रतिष्ठापना झाली तेव्हा त्या मिरवणूक करून त्या तिथे स्थापना मूर्ती आणल्या. आणि मग तेव्हापासूनची ही रथ परंपरा. आणि एकादशीच्या दिवशी हा नवरात्र उत्सव झाल्यानंतर एकादशीला देवाला स्नान आणि ही सगळी अवभृत स्नानाची सगळी कल्पना आणि तिथून मिरवणूक ही सगळी प्रकार चालतो. बरोबर. आता हे जेव्हापासून चालू आहे तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की या गरुड रथाचं जे नियोजन आहे हे अहिल्याराम व्यायामशाळेकडे असतं आणि रामरथाचं जे नियोजन आहे ते रास्ते तालिमीकडे असतं. तर अहिल्याराम व्यायामशाळेचा आणि या रथाचा कसा संबंध? बरोबर. त्याच्यामध्ये अहिल्याराम व्यायामशाळा त्यावेळेचे आद्य व्यायामप्रेमी आणि व्यायाम शिक्षक बाबूरावजी दीक्षित, त्यांचे सहकारी ते बेळे कंपनी होते, पंचाक्षरी होते, या सगळ्यांनी मिळून की एक समाजकार्य आणि याच्यामध्ये म्हणून ती अहिल्याराम व्यायामची स्थापना झालेली होती. आणि हा मिरवणुकीचा जेव्हा भाग निघाला तेव्हा हे रथयात्रा जी आहे याला नाडे बांधून, याला धुरी आणि सगळं नाडे बांधून ओढण्याचं काम आहे. मग हे ओढण्याचं काम कोणी करायचं? कारण हा रथ जो आहे हा साधारणतः 2 टनाचा रथ आहे. बरोबर. आणि याला ओढण्याचं काम तर अहिल्याराम व्यायामशाळेचे जे स्वयंसेवक किंवा जे काही तिथले जे आहेत यांनी सगळा तो रथ उत्सवाचा किंवा रथ ओढण्याचं काम करावं, असे ती त्यावेळेपासूनची जी परंपरा आहे ती दीक्षितांकडनं, ती अहिल्याराम व्यायामशाळेकडनं ती तशीच आहे. बरोबासक
आज सगळे बलोपासक येऊन ते सगळी सेवाभाव करतात. आता ही जी परंपरा आहे की जसं तुम्ही म्हणता की त्याला एक धुरी आहे आणि नाडे आहेत आणि मग ते ओढणार आहेत, तर मग त्याच्यासाठी म्हणून काय वर्षभर तयारी केली जाते का? हो, वर्षभर रामरथाचं जशाप्रमाणे आहे, जशी त्याची स्थान आहे तसं गरुडाचं पण स्थान आहे. मंदिराच्या बाहेरच्या पूर्व दरवाजाला उजव्या बाजूला त्याचे स्थान आहे. त्याच्यामध्ये आधी संपूर्ण आता मागच्या 70 वर्षाभरामध्ये म्हणजे रथाचं ते काही काम झालं नव्हतं, ते यावर्षी संस्थांच्या वतीने पूर्ण करण्यात आले. म्हणजे त्याची ब्रेक सिस्टीम जी आहे, मध्यंतरी याच्यामध्ये खूप घटना घडल्या आहेत. बरेच लोकांचे त्याच्यामध्ये प्राण गेलेले आहेत, काही अनाधिक गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्याकरता म्हणून याचं नियोजन होणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून आता यावेळेला संस्थांनी ते सगळं आम्ही त्यांना निवेदन दिलं की हे सगळं आपण रिपेअर करायला पाहिजे. दरवर्षी फक्त ते ऑइलिंग आणि हे सगळं व्हायचं, पण यावर्षी सुंदर सगळं उत्तम काम देवस्थानच्या आणि ट्रस्टींच्या वतीने झालंय. आता रंगाचं काम पण चालू आहे. नारे जे आहेत ते पूर्वी काथ्याचे नारे असायचे, ते 2-2 दिवस 3-3 दिवस त्या विहिरीमध्ये किंवा रामकुंडामध्ये भिजत टाकून तो काथ्याचा हाताला लागू नये म्हणून ते भिजवून नरम करून जायचे. आता नवीन पद्धतीप्रमाणे सगळे नारे आलेले आहेत. ती दोरी जी आहे ती दोरी काढून ठेवली जाते, तर नट बोल्ट असतात. त्याप्रमाणे दोरी म्हणजे स्टेअरिंग, रथाचा दांडा. दांडा म्हणजे तो रथ कुठे वळवायचा आहे त्याप्रमाणे त्याचं ते नियोजन होतं. आणि की नारे कसे बांधायचे, कुठली आडी कशी मारायची, कारण जी धुरी असते ना त्या धुरीला ते नारे बांधून म्हणजे त्याला आडी मारावी लागते. म्हणजे त्याचे 2 टोकं पुढे येतात, त्या आड्या मारल्याशिवाय नंतर मग तो हे होणार ना, पुढे जाऊन तो निघून सुटून जाणार, मग त्याला ते आड्या माराव्या लागतात. तर त्याचं एक टेक्निक आहे. ह्या जुन्या लोकांनी आम्हाला जसं जसं ती सांगितलं की कसं केलं पाहिजे, हे काय केलं पाहिजे, धुरी कशी मारली पाहिजे, कुठलं. आता हे आपण स्टेअरिंग जे आहे, गाडी चालवतो आपण, गाडीला इकडे जायचं तर आपल्याला इकडे जावं लागतं. पण आता इथे वळवताना तो पहिल्यांदा धुरी कशी मारायची की रथ लोक सरळ गेले पाहिजे आणि धुरी इकडे मारली गेली पाहिजे, परत मागे घ्यावी लागते, परत पुढे घ्यावी लागते. ब्रेक सिस्टीम पण आहे, परंतु रथाचे चाकं जी आहेत ती सगळी लोखंडी त्याला धावपट्टी आहे. आता कॉन्क्रीटचे रोड झालेत, पूर्वी मातीचे रोड होते. आता त्या कॉन्क्रीटच्या याच्यावरनं जरी ब्रेक लावला तर तो सरकत जातो, त्यामुळे तो सरकत जातो. ते खूप कंट्रोल आणि नियोजन करावं लागतं. म्हणजे काय असतं याच्यामध्ये, भाव आणि भक्ती, लोकांची रामरायाची रथ ओढण्याची भावना असते. लोक येतात, ओढतात, त्यांना ही कल्पना नसते, ते ओढतात आणि मग तो रोज असं सरकत जातो. आणि याच्यामध्ये कसं असतं की आजूबाजूची जी लोक असतात त्या रथाचं जे 2 चाकात 4, मागचे 2 आणि पुढचे 2, आणि मध्ये ते आपण येतो बघतो ती दोरी असते. लोकांना भाव असतो, लोक पटकन त्या मधल्या भागात येतात आणि रथ ओढला गेला तर त्या रथाच्या चाकाखाली येण्याची भीती फार शक्यता असते आणि त्याच्यामध्ये ते अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून ते फार नियोजन करावं लागतं. आणि ती परंपरा देवस्थान ट्रस्टी लोक सगळं सांभाळतात. आम्ही त्याचं सगळं बघून घेतो आणि त्याप्रमाणे कुठे आपल्याला रथमार्गामध्ये किंवा रथोत्सवामध्ये कुठलं विघ्न येऊ नये अशा पद्धतीने आम्ही ते सगळं रथ नियोजन करतो. नियंत्रक म्हणून आम्ही सगळं काम करतो. बरोबर. आता आपण रामरथाकडे येऊया. तर रामरथाची ही परंपरा किती जुनी आहे? रामरथाची परंपरा म्हणजे गोपिकाबाई पेशवे नाशिकला वास्तव्याला होत्या. त्या ज्यावेळेस दर्शनाला आल्या आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की हे गरुड रथामध्येच रामरथ म्हणजे रामाच्या पण भोग मूर्ती मिरवल्या जातात. तर रामरथाची किंवा रामासाठी स्वतंत्र रथ जर मी बनवून दिला तर त्याच्यात आपली स्थापना होऊन रामाला स्वतंत्रपणे मिरवता येईल. गरुड हे वाहन आहे, हो, हे रामाचं एक वाहन आहे आणि ते वाहन तुम्ही कुठेही फिरवू शकतात. बरोबर. पण राम किंवा जे पुजारी आहेत किंवा ते त्यावेळेसचे जे मानकरी असतात ते गंगा ओलांडून त्या बाजूला जात नाहीत. मग राम तर ते घेऊन उभे राहतात. त्याच्यापेक्षा जर त्याच्यासाठी एक रथ स्वतंत्र केला तर गोपिकाबाईंनी तो रामाचा रथ स्वतंत्र केला आणि तो त्यांनी त्यांचे भाचे रास्ते म्हणून आहेत, सरदार रास्ते, त्यांच्याकडे तो सुपूर्त केला. पण सुपूर्त करताना त्याची देखभाल त्यांनी सरदार रस्ते आखाडा तालीम संघाकडे दिली. सरदार रस्ते आखाडा तालीम संघ हा राष्ट्रांनीच निर्माण केला. कशा करता तर त्या इथेचे पैलवान किंवा जे कार्यकर्ते तयार होतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी ती रथाची व्यवस्था किंवा रथ ओढणे आणि ती करणे याच्यासाठी त्यांनी तो बरोबर म्हणजे खूप सारा सुंदरसा इतिहास आहे. बघा, गंमत आहे की रथ मिरवणूक तर असतेच, रथयात्रा तर असतेच, पण जसं हे दोघं सांगतायत सुरुवातीला फक्त एकच रथ होता आणि तो गरुडाचा. जसं आता रघुनंदनजी म्हणाले की तो गरुड म्हणजे वाहन आहे, त्या रथाला त्या गरुडाचं नाव दिलंय. त्याच्यात दोन्ही भोग मूर्ती, मारुतीची मूर्ती आणि रामरायांच्या मूर्ती अशा ठेवल्या जायच्या. पण आपल्याकडे रामराय हे वनवासात आहेत, ते गोदावरी नदी ओलांडत नाहीत, त्याच्यामुळे ते तिथेच थांबायचे. म्हणून जे मानकरी आहेत
ते त्या मूर्ती घेऊन पलीकडे उभे राहायचे आणि मग तुम्ही सांगितलेला हा गोपिकाबाईंचा इतिहास. आणि म्हणून आता 2 रथ होतात. गरुड रथ नदी ओलांडून या बाजूला येतो. याच्यात सुद्धा जी एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते की रामचंद्रांच्या मूर्ती जेव्हा हलेनात तेव्हा ओडेकरांना दृष्टांत झाला की बालाजी मधले जे तिमया महाराज आहेत त्यांच्याकडनं ही स्थापना करावी आणि ती स्थापना तिमया महाराजांकडनं केली गेली आणि त्यांना दास हा मान मिळाला, देवाचे सेवेकरीचा मान मिळाला आणि म्हणून तो गरुड रथ बालाजी मंदिरात आरती घ्यायला यायचा. सुरुवातीपासून ही कशी त्याचा मार्गक्रम कसा असायचा? सुरुवातीपासून असा होता की राम मंदिराच्या पूर्व दरवाजाने तो निघायचा, नागचौक मार्गे तो आपला चरण पादुकेला तिथे थांबायचा. तिथून तो गणेशवाडी मार्गे तो खाली उतरायचा. गणेशवाडीच्या तिथे आपल्याला आता आयुर्वेदिक महाविद्यालय जे आहे तिथून तो खाली उतरायचा. रोकडोबाच्या इथून येऊन तो कपूरथल्ला ज्याला आता म्हणतो आपण की जिथे कपूरथल्ल्यापासून येऊन तो बालाजी मंदिरापर्यंत यायचा, तिथली पूजा घेणे आणि मग पेशवेवाड्यापर्यंत सरकारवाडा, आता त्याला सरकारवाडा आपण नाव ठेवलं पण तो सरदारवाडा असं आहे, सरकारवाडा जो आहे तिथून तो परत फिरून त्याच जागेवर फिरून तो परत खाली इकडे यायचा आणि दोन्ही मूर्ती मग दोन्ही रथ आपल्याला रामकुंडावर यायचे आणि तिथे महापूजा व्हायची. बरोबर, असा हा मार्गक्रमण आहे. आता तुम्ही बघताय की आता थोडासा त्याच्या मार्गात बदल झालाय, लोकांचा सहभाग वाढलाय, गावाची ओळख झालाय, त्याचं ठिकठिकाणी खूप स्वागत होतं, मोठमोठ्या रांगोळ्या असतात, जल्लोषात स्वागत होत असतं. त्याच्यामुळे आता हा रथ जसा खाली येतो, गोदावरी पार करतो, दिल्ली दरवाज्यातनं वर चढतो, धुमाळ पॉइंटहून मेन रोडला जातो, मेन रोडनी भोरपट्टी मार्गे सरकारवाड्यापाशी येतो आणि सरकारवाड्यातनं तो सराफ बाजारातनं खाली भांडी बाजारात बालाजी मंदिरापाशी येतो, जिथे त्याची पूजा अर्चा होते, आरती होते आणि मग रथ पुढे मार्गक्रमण करतो. आता सरकारवाड्याचे पोलीस स्टेशन असताना हे सरकारवाड्यातर्फे तिथे सुद्धा आरती केली जायची, म्हणजे पोलिसांतर्फे तिथे आरती केली जायची. हो, म्हणजे पोलीस जो पहारा देतात या सगळ्या मार्गावरती तर त्यांना सुद्धा तिकडे जरी पोलीस स्टेशन असलं तरी तिथे येऊन ते आरती करायला थांबतात. बरोबर, म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे वैशिष्ट्य आहे रथाचं, की रोकडोबाच्या तिथे थांबणं, जसंही सांगतायत सरकारवाड्यापाशी थांबणं, बालाजी मंदिरापाशी थांबणं, पुढे जाऊन गंगेवरती पटांगणावरती थांबणं आणि गायधन्यांच्या घरात सगळ्या जे रथ कार्यकर्ते आहेत, सेवक आहेत, त्यांच्यासाठी रसपानाची व्यवस्था असणं, या गोष्टींनी ही रथयात्रेची परंपरा आज पिढ्यानपिढ्या टिकून आहे. काय एकंदरीत माहोल असतो, उत्साह काय असतो या यात्रेचा, नियोजन कसं करता तुम्ही? सुरुवातीला आता आपण या थोडस मागच्या काळामध्ये जर गेलो तर नाशिक पासून नाशिकच्या आजूबाजूला बरीच खेडी होती, म्हणजे कळवण आहे, निफाड आहे, जवळपासची खेडी आहेत. तर ह्या सगळे मंडळी रथयात्रा नाशिक मधला सर्वात मोठा उत्सव जो असेल तर तो रथयात्रा, राम रथयात्रेचा. कारण रामामध्ये इथे 14 वर्ष वनवास झालाय, इथे स्थापना आहे आणि या मंदिराचं जे निर्माण कार्य आहे ते भव्य आहे आणि याच्यातनं जो काही रथयात्रा आहे ही पण खूप भव्य आहे. आणि याचं जे नियोजन आहे याच्यामध्ये संपूर्णतः अहिल्यानंद व्यायामशाळा, पूजाधिकारी मंडळी आणि ट्रस्टी या सगळ्यांच्या एकत्रित येतं आणि त्याच्याबरोबर आता आपल्याला पंचवटी पोलीस स्टेशनला पण मिटिंग्स होतात. कसं नियोजन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्या आधी आम्ही पूर्ण आता आपला जो काही सहभाग आहे किंवा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये काही अडचणी आहेत का किंवा तिथे कुठे खड्डा आहे का, कारण गर्दी खूप असते, कोणाला त्याच्यामध्ये आपल्याला कुणाला त्याची इजा होऊ नये किंवा कुणाला त्याचं काही दुःख होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं मार्गक्रमण करतो. त्याच्या आधी रथाचं सगळं नियोजन मगाशी सांगितल्याप्रमाणे रंगरंगोटी, त्याचे सगळं ऑइलिंग, त्याचे सगळं ब्रेकची सिस्टीम्स सगळ्या सेवा करतो, लाइटिंग आणि या सगळ्याचं काम ट्रस्टी आणि हे मंडळी करतात. आणि आता पूर्वी म्हणजे दुपारी 3 वाजता रथ निघायचा, पण आता काय झालंय, पूर्वी माती आणि हे होतं, आता कॉन्क्रीटचे रोड झाल्यामुळे इतकं तापलेलं असतं. मेन आपलं नेमकं आता हे एप्रिल आणि उन्हाळ्याच्या दिवसात येतोय आणि रथ प्रत्येक सेवक जो आहे रामसेवक हा चप्पल आणि हे न घालता आणीबाणीत हे सगळं आपण रथाचं काम करत असतो, रामसेवा करत असतो. त्यामुळे थोडा आता उशीर होतोय, तरी पण आमचा प्रयत्न आहे की आता 5 वाजेपर्यंत रथयात्रा ही निघालीच पाहिजे. म्हणजे मग रामरथ गंगेवरती साधारणतः 10, 11 वाजेपर्यंत तो आला, तिथे 2, 2.5 तास 3 तास 16 आवर्तन आणि ही सगळी महापूजा असते. ती महापूजा झाल्यानंतर परत देव मंदिरामध्ये येतात. तो मालवीय चौक, शनी चौक मार्गे परत ते देवस्थानला येतात. अगदी छान आहे हा सगळा मार्ग आणि त्याच्यावर होणारं स्वागत. आता जेव्हा रामरथ तिकडनं निघतो तर इतर वेळेस हा रामरथ कुठे असतो, त्याची डागडुजी कशी होत असते, त्याचं नियोजन कसं असतं?
रामरथ हा पूर्वीपासून सरदार रास्त्यांचीच तिथे जागा होती. एक मालवी चौकाच्या खाली आहे तिथे जागा त्यांची. तिथे पहिल्यापासून त्याच्यासाठी ठेवण्यासाठी, रामरथ ठेवण्यासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तिथे व्यवस्थित तो रथ आम्ही ठेवला जातो. आणि आता दर शनिवारी, म्हणजे इतर वेळेस नाही पण रोज तिथे आरती सुद्धा होते संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यात मारुतीची मूर्ती आहे. त्या मारुतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. पूर्वी एक मारुतीची मूर्ती होती, ती थोडीफार भंगल्यामुळे आम्ही आता ही नवीन मारुतीची मूर्ती केली. इथले तुपे म्हणून मिस्त्री होते आपल्या इथे, ते उत्कृष्ट म्हणजे लाकडी कामात मूर्ती तयार करत, त्यांच्याकडनं ही सुंदर आणि रेखीव मूर्ती आम्ही तयार करून घेतलेली आहे. आणि रामरथ उत्सव साजरा करताना आदल्या दिवशी आम्हाला रथ इथून काळाराम मंदिराजवळ न्यावा लागतो. पण तो सुद्धा वाजत गाजत नाही, वाजत गाजत. बरोबर. म्हणजे त्याची सुद्धा भव्य मिरवणूकच असते ती. म्हणजे ज्यावेळेस इथून रथ निघतो आमचा, आदल्या दिवशी म्हणजे तिथे काही मान्यवरांचा यांचा तिथे सत्कार पण केला जातो. त्याच्यात पुजाऱ्यांचे जे कोणी सालकरी असतील व त्यांना सुद्धा बोलवलं जातं, त्यांचाही सत्कार केला जातो. काही तिथे धुरीचे जे लोक असतात, म्हणजे धुरीचा मान हा कसा मिळाला माहितीये का, ते पात्रट समाजाला मिळाला. पूर्वी रथ वाघाडीची जी नदी आहे तिथे जो लक्ष्मण झुला पूल आहे आता, तो पूल नव्हता. तो पूल नसल्यामुळे तिथून नेताना त्या वर्षी खूप त्याला पाणी होतं. आणि रथ तिथे रुतला होता. तो रथ तिथून निघेना. माझ्या वेळेस काय करायचं, आपले कार्यकर्ते कमी पडले जे सरदार रस्त्याकडे सलीम सांगायचे. मग ते पात्रट समाजाचे लोक आले आणि त्यांनी संपूर्ण रथ तिथून बाहेर काढला. आणि त्याच्यामुळे मग त्यांना रस्त्यांनी त्यांना धुरीचा मान दिला, किंवा तुम्ही धुरी तुम्ही सांभाळा. किती सुंदर सामाजिक व्यवस्था आहे नाही काही. आणि त्यावेळेपासून आजपर्यंत सुद्धा ती प्रथा पाळली जाते आमच्याकडनं सुद्धा, की त्यांना मान देऊन त्यांच्याकडनं रथ पुढे त्यांना दिला जातो. रथयात्रा सुरू व्हायच्या अगोदर एक पात्रट समाजाला आम्ही ध्वजाचा मान दिलेला आहे त्या रथावर, रामरथावर. तिथून तो ध्वज आम्ही, रथाचा जो ध्वज असतो तो वाजत गाजत आणतो. तो आमच्या सरदार रास्ते आखाडा तालीम संघामध्ये येतो. तालीम संघात आले की त्याची यथोचित पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर तो रथावर पहिले रामाच्या भेटीला जातो तो रथ, म्हणजे ध्वज. आणि त्याच्या पुढे मग तो रथावर येतो. आणि रथावर येणाऱ्या, तुम्ही मगाशी त्याच्यावर एक प्रश्न केला होता की तुम्ही काय नियोजन करतात, तर शक्यतो आम्ही दीक्षित घराण्याकडे, आमच्याकडे तो गंध लावण्याचा एक मान आहे. ते बाबा दीक्षित म्हणून आमचे पूर्वीचे विश्वस्त होते, त्यांच्याकडे हा मान आहे. त्यांच्या घराने आजपर्यंत तो मान सांभाळतोय. ज्या माणसाला गंध लावलेला असेल असेच सेवेकरी बहुतेक ते गरुड म्हणजे रामरथ ओढण्यासाठी असतात. त्याचप्रमाणे गरुड रथाचा पण दीक्षितांकडेच याचा मान आहे गंध लावण्याचा. गंध लावण्याचा उद्दिष्ट असं आहे की तो जो गंध लावतात त्याच्यात जे वापरलं जातो तो गंध, आणि तो तुमचं डोकं किती ऊन असलं काही असलं तरी शांत राहतं. त्याच्यासाठी तो मान तिथे आहे. आणि ते गंध लावून मगच लोक रथ ओढण्यासाठी जातात. आणि हे खरोखरच आहे की आजकालच्या या सगळ्या गर्दीतून रथ ओढायचा म्हणजे डोकं खूपच शांत असायला पाहिजे. आता मला ही 48 वर्ष आहे जवळजवळ रथावर म्हणजे सारथ्य करण्याचं. पण त्या काळी सुद्धा, पूर्वीच्या काळी रथ नेताना रात्रीचं संध्याकाळ झाली तेव्हा लाईट्स वगैरे नव्हते जास्त, टेंबे लावून आम्ही रथ नेलेला. त्या टेंबेच्या प्रकाशामध्ये सुद्धा असा रथ नेलेला. उत्साह तेवढाच असायचा. आणि अरुंद गल्ल्यात बोळांमधून सुद्धा आजपर्यंत रथ व्यवस्थित नेलेला आहे. म्हणजे मी माझं कौतुक म्हणून सांगत नाही, पण सगळ्या सहकार्यांच्या ह्याच्यानी आजपर्यंत आमच्या रामरथासमोर एकही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. बरोबर. जेव्हा आपण असं म्हणतोय की हा एक उत्साह आहे, आता तर लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतीये. आणि आपण एक मध्यंतरीचं एक चित्र असं होतं की रथाला ओढायला किंवा रथात सहभागी घ्यायला लोक सहभाग जरा कमी झाला होता. आणि मला आठवतंय तुम्ही ज्या दुर्घटनेचा उल्लेख करताय तर ती दुर्घटना गंगेवरच घडलेली आहे. आणि मागच्या बाजूनी त्याला ब्रेक करायला नव्हतं आणि मग तो रथ पलटला. आजही आपण तिथे थांबून त्यांना मानवंदना, श्रद्धांजली अर्पण करतो. तर हे सगळं करताना आता चित्र पालटलंय. आता खूप तरुण त्याच्यात सहभागी होत आहेत, हौशीनी येत आहेत. तर काही अशी प्रोसेस असते का की कोणाला रथावर सामील व्हायचंय, त्याला काही रजिस्ट्रेशन असतंय का, तुम्ही कोणाला येऊ देता कोणाला नाही येऊ देता, असं काही त्याला नियोजन असतंय का? काय झालंय की आता बरेच ठिकाणी म्हणजे रथमार्गामध्ये
बऱ्याच ठिकाणी बरीच मंडळं आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या दरवाजामध्ये किंवा आपल्या दाराशी रामराया आलेत, त्यांचं स्वागत आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित केलं पाहिजे. परंतु आता इतके ते झालेलं आहे की प्रत्येकाला ते देणं शक्य नाही, मान देणं किंवा तुम्ही या आणि हे सगळी पूजा आणि हे सगळं करा. त्यामुळे आम्ही सगळ्यांना प्रार्थनाच करतो की तुम्ही खालून देवाची हे करा, पूजा करा. तुमचा हार जे आहे ते पुजारी आहेत ते घालतील की जेणेकरून ही रथोत्सवाचं जे आहे हे नियोजन आपल्याला वेळच्या वेळी सगळं करायचं. कारण काय होतं की एक दोन मार्ग, एक त्याच्यामध्ये अडचणीचा मार्ग खूप आहे. संपूर्ण छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. आपल्या इथलं बालाजी मंदिर, कापड बाजार आणि बोरपट्टी हे सगळे अडचणीचे रस्ते आहेत. या अडचणीच्या ह्याच्यातून आपल्याला मार्गक्रमण करावं लागतं आणि त्याचबरोबर प्रचंड गर्दी असते. आणि ही जी बाहेरून आलेली मंडळी आहे यांना या नियोजनाचं माहिती नसतं, तरी पोलीस यंत्रणा आणि हे पूर्ण करतात. कोणाचे गाड्या लागलेल्या आहेत, कोणी माणसांचे गाड्या उभ्या आहेत, माणसं उभे आहेत, पण त्यातनं आपल्याला हे सगळं सुरक्षित आणि सुव्यवस्थित काढून नेणं अवघड आहे. म्हणजे मी इथं सांगते की हे अवघड काय, हे जे सांगतायत हे अवघड काय. जेव्हा बालाजी मंदिरातनं रथ पुढे येतो आणि त्याला गंगेवर वळायचा आहे तर तो रथ खूप मोठा आहे, खूप जड आहे. त्याच्यामुळे त्याचे धुरेकरी जे आहेत, म्हणजे जे नाडेकरी आहेत, त्यांना रामसेतू पुलावर जायला लागतं आणि मग तिथनं वळून त्यांना येऊन रथ वळवावा लागतो. ही सगळी प्रक्रिया सोपी नसते. त्याच्यामुळे पोलिसांना तिथे असणं, पोलिसांनी गर्दी नियंत्रण करणं, लोकांनी रस्ता करून देणं, हे सगळं खूप जिकरीचं एकंदरीत नियोजन असतंय. आणि हे दोन्ही संघ म्हणजे अहिल्याराम व्यायामशाळेचे सेवा करते आणि रास्ते तालीम संघाचे सेवा करते, हे त्याच्यात आता निपुण आहेत. त्यांना माहिती आहे की कुठे कसा वळवायचा, कुठे त्याला कुठे ढकलायचा आहे, कुठे मागे ओढून धरायचा आहे. त्याच्यामुळे हे सगळं नियोजनबद्ध रथयात्रा ही होते आणि म्हणून ती इतक्या सुखरूपपणे पार पडते. तुम्ही मगाशी सांगताना असं सांगत होतात की जेव्हा जुनी मंडळी होती तर त्याच्यात चंद्रात्रे काकांचा तुम्ही उल्लेख केला आणि मला असं वाटतं की त्यांचं योगदान आज आपण इथे थोडंसं श्रोत्यांना सांगायला काही हरकत नाहीये. माधवराव चंद्रात्रे म्हणून बाबूराव दीक्षित, माधवराव चंद्रात्रे, बेहे कंपनी, पाराशरे कंपनी, ही सगळी मंडळी त्यावेळेची सगळी एकत्रित, यांनी ते संपूर्ण व्यायामाचं सुद्धा अधिष्ठान घेतलं आणि त्याच्याबरोबर रामसेवेचं पण अधिष्ठान घेतलं. माधवराव चंद्रात्रे वयाच्या 93व्या वर्षी ते आयुर्वेद महाविद्यालयाच्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शेवटी थोडा अशक्तपणा आला म्हणून त्यांना नेलं. परंतु रामसेवा एवढी आणि भागवत धर्म एवढा त्यांचा होता की ते दर्शन झाल्यानंतर, रामदर्शन झाल्यानंतर त्यांना मृत्यू आला. म्हणजे ही रामाचीच कृपा. म्हणजे ते हॉस्पिटलच्या दारात येऊन त्यांनी बघितलं, म्हणे मला राम रथ आलाय, मला बघू द्या. कारण एवढी ती अटॅचमेंट होती, एवढी ती त्या देवाबद्दल आणि त्या रथाबद्दल की हे होतं. दर्शन घेतलं आणि त्यांना म्हणजे रामरायाची सेवा कशी उपयोगाला येते तर त्यांनी आयुष्यभर हे सगळं घेतल्यानंतर आमचा रामरथ म्हणजे गरुड रथ गावात मिरवणं आमच्या इथे गायधन्यांच्या इथे मगाशी आपण जो उल्लेख केला तिथे येऊन थांबतो. म्हणजे एका बाजूला म्हणजे या गंगेच्या या बाजूला रामरथ असतो, या बाजूला गरुड रथ असतो आणि ते जे दृश्य आहे ते अतिशय विलोभनीय आहे. म्हणजे गाडगे महाराज पूल, तिकडे रामकुंडावरनं ते आम्ही कपूरथल्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला निरोप आला की अरे चंद्रात्रे काका माधवरावांनी राम म्हटलंय. मग त्यांची योजना अशी आहे की मी मगाशी जे सांगत होतो की रामसेवा कशी असते तर जेव्हा रामकुंडावरती रथ, काही मंडळी त्यांना पुढच्या विधीसाठी म्हणून त्यांच्या घरी आले आणि पुढचा जो रामरथ जो आहे तो गंगेवरती आला, महापूजा झाली. पण रामरायाची सेवेकऱ्यांच्या बाबतीमध्ये कशी भावना किंवा भगवंताची हे कशी होते, कृपादृष्टी कशी होते, तर ते राहायला जे आहे ते कपालेश्वरच्या पायऱ्या आपण उतरलो पाठीमागच्या की समोर गोरेराम मंदिर आहे. गोरेराम मंदिराच्या समोर पंचाक्षरी वाडा आहे. त्या वाड्यामध्ये ते एकटे राहायचे. त्यांच्या मिसेस खूप लवकर गेल्या, त्यामुळे ते एकटेच राहायचे. भागवत धर्म आणि ते रोजचं त्यांचं पहाटे 4 वाजता स्नान, हे सगळं त्यांचं गंगा स्नान हे सगळं चालू होतं. आणि मग हे करत असताना हे जेव्हा रथ रामकुंडावरती महापूजा होऊन मालवी चौकामार्गे शनी चौकातून परत राम मंदिराकडे जेव्हा येतो, त्याच्या तयारीसाठी म्हणून संपूर्ण या मार्गक्रमणामध्ये जी जी मंडळी राहतात ते संपूर्ण स्वच्छ झाडून, सडा रांगोळी करून, मोठमोठ्या रांगोळ्या काढून, सनया बाजूला सगळ्या लाइटिंग हे सगळं करतात. आणि त्या सांगायचा उद्देश असा की यांचं हे झाल्यानंतर यांची जी अंतयंत्र निघाली ती तिथूनच निघाली. पण रामाची सेवा अशी की राम म्हणतो की अरे हे तुझ्या करता आहे, तू चल पुढे पहिल्यांदा, मग मी पाठीमागे तुझ्या येतो. आणि ते भागवत धर्म असल्यामुळे साधारणतः 200, 250, 300 लोक टाळ मृदुंग आणि ती अंतयात्रा वाटतच नव्हती. ही यात्राच झाली, ही वेगळी यात्रा आहे. सांगायचा मुद्दा असा की सेवेकऱ्यांसाठी ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली आहे त्या रामचंद्रांनी ही योजनाबद्धच जणू काही
त्यांची अंत्यप्रवास हा अंतिम प्रवास हा केला की त्यांनाही तेवढा तो मान, त्याच्याच रथयात्रे एवढा त्यांनाही त्या सेवेकऱ्यांना तो मान दिला. अद्भुत घटना आहेत या आणि खूप उत्साहपूर्वक असं हे वातावरण आपण अनुभवतो. आता तुम्ही बघताय की दोन्ही रथांच्या पुढे भव्य असं लोक असतात, लोकसमुदाय असतो आणि खूप वादन असतं, ढोल असतात, आता तर ढोल पथकं असतात, बँड असतो, सनई चौघडा असतो, भजन मंडळी असतात आणि खूप वारकरी संप्रदाय, अगदी निश्चित वारकरी संप्रदाय असतो आणि खूप जोशात हर्षोल्लासात ही सगळी यात्रा पार पडते. हा, आता हे दोन्ही रथ जेव्हा गंगेवर येतात नदीच्या अलीकडे पलीकडे, तर तिथे आतषबाजी पण होते. हो, ती आतषबाजीची सुरुवात सरदार रस्त्याकडे तालीम संघाने म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली. की रथोत्सव जो आहे हा ग्रामोत्सव आहे. हा नाशिक नगरीचा एक मोठा ग्रामोत्सव आहे आणि ह्या ग्रामोत्सवाची सगळेजण इथे येऊन त्याची शोभा वाढवतात आणि ती शोभा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आणखीन काय करायला पाहिजे, तर मग एक तो जो आतषबाजीचा कार्यक्रम आहे हा आम्ही हाती घेतला आणि त्याच्याप्रमाणे आम्ही इथं रामकुंडावर पूजा चालू असताना देखील आतषबाजी करतो आणि दोन्ही रथ ज्यावेळेस या दोन्ही पटांगणात येतात, पटांगण आणि कपूरथळा पटांगण आले की तिथे आम्ही आतिषबाजी करतो. निश्चितच रामकुंडावर अतिशय मंत्रमुग्ध असं वातावरण असतं, कारण की मंत्रघोषांमध्ये रामाला हा अभिषेक होत असतो आणि मग तिकडून पुढे वाजत गाजत अभिषेक झाल्यानंतर या मूर्ती परत राम मंदिरात स्थापन होतात. त्याला दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडते आणि एकंदरीत हा राम रथोत्सव हा संपन्न होतो. हा रथोत्सव तुम्ही नक्की अनुभवाल. त्याचं चैतन्य, त्याचा उत्साह, त्याची ऊर्जा आणि नाशिकला त्याची मिळणारी ओळख हे सगळं तुम्हाला जाणवेल. आता एकादशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 8 एप्रिल रोजी संध्याकाळी ही रथयात्रा होणार आहे. तुम्ही सगळेजण सामील व्हाल. आम्ही जे काय म्हणतोय की ही परंपरा आहे, हा वारसा आहे आणि ही नाशिकचा इतिहास आहे, ही नाशिकची ओळख आहे, ते तुम्ही सुद्धा अनुभवाल याची आम्हाला खात्री वाटते. तुम्ही दोघांनी पण या रथ परंपरेचं सगळं नियोजन कसं असतंय, त्याचा इतिहास काय आहे याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.